शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाचं काउंटडाऊन सुरू। नार्वेकर भारतात परतताच निकालपत्राच्या लिखाणाला सुरुवात करणार। दिल्लीत सॉलिसिटर जनरल यांच्याशीही करणार चर्चा। सध्या तरी वंचितसाठी इंडिया आघाडीची दारं बंद। प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य, तर शरद पवारांसोबतच्या भेटीवरही आंबेडकरांचं स्पष्टीकरण। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावरून शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्षाची शक्यता। भाजपकडून सिंधुदुर्गसाठी रवींद्र चव्हाणांच्या नावाची चर्चा। सिंधुदुर्ग कुणाच्या पारड्यात पडणार याकडे लक्ष। संजय राऊतांनी केलेल्या मिमिक्रीवर अजित पवारांचा टोला। सोम्या गोम्यांना मी उत्तर देत नाही, अजित पवारांची प्रतिक्रिया। तर सोमे गोमे कोण हे 2024 ला समजेल, राऊतांचा पलटवार। आज 206वा शौर्य दिन। कोरेगाव भीमामध्ये विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांकडून अभिवादन। नवीन वर्षानिमित्त राज्यभरातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी। सिद्धिविनायक, शिर्डी, अक्कलकोटसह सर्वच मंदिरांमध्ये मांदियाळी। तर नवीन वर्षाच्या पहिल्या सूर्योदयाने नव्या दिवसाला सुरुवात। जगभरात जल्लोषात 2024चं स्वागत। फटाक्यांच्या आतषबाजीनं सर्वत्र लखलखाट। जगभरात उत्साहाचं वातावरण। 2024च्या पहिल्याच दिवशी इस्रोकडून एक्सपोसॅट सॅटेलाइटचं प्रक्षेपण। अंतराळातील गूढ रहस्य आणि ब्लॅक होलचा घेणार शोध। ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची टेस्ट सोबत वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा। सिडनीत पाकिस्तानाविरुद्ध होणारी मॅच अखेरची टेस्ट।